DHSच्या माजी सैनिक जागा भरण्याबाबत सूचना आलेल्या आहेत आणि माजी सैनिक जागा जर कन्वर्ट झाल्या तर त्या जागा कोणाला मिळतील, तसंच उर्वरित विभागाच्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत आणखीन राहिलेल्या तर त्या कधीपर्यंत लागतील. तर त्या संदर्भात तुम्हाला एक अपडेट देतो. हे वाला एक लेटर आलेलं आहे, ठीक आहे, जे आता तुम्ही व्हॉट्सअपला बघतच असताल, सर्क्युलेट होत आहे सगळीकडे. तर हे लेटर काय आहे की महाराष्ट्र शासन, ठीक आहे, पुणे यांचं 6 तारखेचं लेटर आहे आरोग्य विभागाचं आपलं. प्रति कोणाला दिलेलं आहे? प्रति सहसंचालक मुंबई, त्याच्यानंतर उपसंचालक पुणे आणि उपसंचालक आरोग्यसेवा सर्व परिमंडळे सर्व म्हणजे डिव्हिजनचे आपले डेप्युटी डायरेक्टर सर्व विभागाचे, त्याच्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे CS सर्व यांना ते पत्र दिलेलं आहे. काय माजी विषय काय? माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास करावयाची कारवाई. माजी सैनिकच्या जागेवर जर उमेदवार न मिळाले तर काय कारवाई करायची? तर त्याच्यासाठी संदर्भ त्यांनी काय दिलेला आहे की शासन पत्र क्रमांक, तर हे 16/5 शासनाचं एक पत्र आणि दुसरा संदर्भ आहे 2/7/2024 या कार्यालयाचं पत्र. आता मी याच्या आधी पण हे व्हिडिओ एक बनवला होता. हे दोन्ही पत्र मी तुम्हाला दाखवले होते. हे वाले बघा, हे 2 जुलैचं जो त्यांनी संदर्भ दिला आहे, हे 2 जुलैचं आणि हे 16/5चं, ठीक आहे. हे दोन्ही पत्र मी लास्ट याच्या आधी पण तुम्हाला दाखवले, त्यावेळेस पण हे एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याचा संदर्भ दिला आहे त्या दोन्ही पत्रांचा, ठीक आहे. आता ते सोडून द्या. आता काय प्रोसेस झालेली आहे ते बघू. तर ठीक आहे, दिनांक 30/11/2000, ठीक आहे. हे कॉमनच आहे, हे प्रत्येक लेटरमध्ये त्यांचं ते कॉमनच असतं. कधी कधी परीक्षा झाली, जे झाली, ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा झाली, गट क डची उमेदवाराची गुणवत्तानुसार ही झाली, यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली, तिथून पुढे बघू. आता हे कॉमन पार्ट सोडून शासनाचे संदर्भीय पत्राने सामान्य प्रशासन विभागाचे 28/12/2018चा जो शासन परिपत्रक आहे त्यानुसार संवर्गनिहाय पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून परिपूर्ण माहिती शासनास सादर करण्याची सूचना दिली आहे. मी आता जे पत्र दाखवले होते तुम्हाला, त्या पत्राने त्यांना आधी सूचना दिलेल्या होत्या, ठीक आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाचे संदर्भीय पत्राने माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार न मिळाल्यास, ठीक आहे, जर माजी सैनिक च्या ठिकाणी जर उमेदवार नाही मिळाले माजी सैनिकचे, तर त्या रिक्त जागी पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करून, तर त्या जागी जे दुसरे उमेदवार निवड होतील त्यांची यादी तयार करून सादर करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना कळविण्यात आले आहे, ठीक आहे. त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जर माजी सैनिक नाही मिळाले तर त्याच्या जागी जे दुसरे उमेदवार निवड होतील त्यांची यादी तयार करून सादर करायला सांगितले. तसंच नेक्स्ट पुढला पॉईंट, राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग कामगार कर्मचारी शाखा यांनी माजी सैनिक आरक्षण अंतर्गत रिक्त राहिलेली पदे तात्काळ भरण्याबाबत 9 व 15 ऑगस्ट 2024 रोजी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन दिले आहे, ठीक आहे. हे तुम्ही बघितलं असेल, हे एक संघटना आहे. या संघटनेने हे माजी सैनिक जागा भरण्यासाठी ते पत्र वगैरे दिले होते. आंदोलन करण्याचं त्यांनी निवेदन दिलं होतं की जर नाही तुम्ही कन्वर्ट केलं लवकर तर ते 9 आणि 15 तारखेला ते आंदोलन करण्याचं त्यांनी निवेदन दिलं होतं. तर तो पॉईंट मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की जसं DMRचे पण एक्स सर्व्हिसमॅनच्या कन्वर्ट वगैरे ज्या जागा झाल्या, ठीक आहे, ते सर्वजण एकत्र येऊन मिळून सर्वांनी प्रयत्न केले म्हणून कन्वर्ट झाल्या. तसंच आता हे संघटना असतील किंवा तुम्ही बाकीचे पण कॅन्डिडेट असतील, तुम्ही जेवढे जण मिळून प्रयत्न करताल तर DHSच्या पण, ठीक आहे, कन्वर्ट होतील, नाहीतर ते इतकं लक्ष नाही देणार, ठीक आहे. तर सर्वांनी मिळून केलं कधी पण बेटर. त्याच्यानंतर नेक्स्ट, तरी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी गट क व ड संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून दिनांक 20 ऑगस्ट 2024पर्यंत प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे समुपदेशनाद्वारे नियुक्ती कार्यवाही करावी. म्हणजे आता जे राहिलेले विभाग आहेत नियुक्ती गट क व ड संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील उमेदवार म्हणजे जे वेटिंग लिस्टला आहेत आणखीन, तर वेटिंग लिस्ट आधी क्लिअर करा, कारण तोपर्यंत एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट त्यांना पुढली लिस्ट लावता येणार नाही. तर जसा DMRला गोंधळ झाला, ठीक आहे, तसाच DHSला पण परत गोंधळ होईल, नंतर कन्वर्ट होणार, नंतर ते कास्टला इकडे तिकडे जागा, तो इश्यू परत होईल. त्याच्यामुळं यांनी काय करलं, DHS प्रत्येक वेळेस DMRचं बघून बघून पाऊल फुकून टाकायचं चालू आहे. DHSचं स्टार्टिंगपासून आपण बघतोय तसं त्यांनी काय सांगितलं की जे वेटिंग लिस्ट आहे आधी ते क्लिअर करा. तर आता वेटिंग लिस्टमध्ये बघा कोणत्या विभागाच्या याद्या लागल्यात, तर सर्व विभागाच्या टोटल, ठीक आहे, टोटल सांगतोय मी, टोटल 3 याद्या सर्वांच्या नाही लागलेल्या पण काही काही विभागाच्या लागल्या. 3पैकी कसं, एक आहे सिलेक्शन लिस्ट सर्व विभागाची लागलेली आहे, फर्स्ट सिलेक्शन लिस्ट. सेकंड यादी होती ती फर्स्ट वेटिंग लिस्टची यादी होती,
ठीक आहे, हे पण सर्व विभागाची लागलेले आहेत. ह्या 2 याद्या सर्व विभागाच्या लागलेल्या आहेत. थर्ड जी यादी आहे, तिसरी यादी जी सेकंड वेटिंग लिस्टची, ठीक आहे, सेकंड वेटिंग लिस्टची यादी ही थर्ड कोणती लागलेली आहे? फक्त नागपूर, ठीक आहे, आणि नाशिक. नागपूर आणि नाशिक या 2च विभागाच्या या याद्या लागलेल्या आहेत, तिसऱ्या याद्या, ठीक आहे, म्हणजे सेकंड वेटिंग लिस्टवाले. आता जे उर्वरित विभाग आहेत बाकीचे राहिलेले आपले, तर त्या विभागांसाठी ही सूचना आहे की त्यांच्या 20 ऑगस्ट 2024 पर्यंत. तर आता जे विचारत होते की बाकीच्या या विभागाची सर पुण्याची कधी लागेल, ठाण्याची कधी लागेल, कोल्हापूरची कधी लागेल, तर हे बघा ह्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे समुपदेशनाद्वारे नियुक्ती कारवाई करावी. त्यानंतर गुणवत्ता सूची, म्हणजे त्यांनी पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायला सांगितले 20 तारखेपर्यंत. तर थोडेच दिवस आहेत, तर ठीक आहे, आता यांनी जरी डेट दिली तरी ॲक्युरेट इतक्या लवकर सर्व होईलच असं नाही, पण 20 तारीख दिल्या म्हणजे लवकरात लवकर मॅक्झिमम समजा पुढल्या वीकमध्ये हे प्रोसेस होऊन जाईल. तर उर्वरित जे विभाग आहेत आपले DHSचे आता राहिलेले, तर त्यांच्या उर्वरित विभागाच्या ज्या थर्ड लिस्ट लागायच्या बाकी आहेत, थर्ड लिस्ट म्हणजेच सेकंड वेटिंग लिस्ट, ओके, तर उर्वरित जे विभाग आहेत तर त्यांच्या लागून जातील पुढल्या आठवड्यात. हे त्यांना सांगितलं आहे की पुढल्या आठवड्यापर्यंत आता हे लावून टाकतील, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे समुपदेशनाद्वारे नियुक्ती कारवाई करावी, ठीक आहे, 20 तारखेपर्यंत. त्यानंतर हे झाल्यानंतर वेटिंग लिस्ट ज्यावेळेस यांच्या संपतील सर्व विभागाच्या, त्यानंतर गुणवत्ता सूची विचारात घेऊन माजी सैनिक आरक्षण अंतर्गत रिक्त राहिलेल्या पदाचे गुणवत्ता सूची विचारात घेऊन म्हणजे मार्क्स, ठीक आहे, मेरिट लिस्टप्रमाणे रिक्त राहिलेल्या पदाचे त्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड सूची तयार करून, ठीक आहे, त्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड सूचीचा अर्थ काय की समजा ओपनचा आहे, ठीक आहे, ओपन एक्स सर्व्हिसमॅनची जागा आहे तर ओपन एक्स सर्व्हिसमॅनमध्येच, ठीक आहे, ओपनलाच. किंवा समजा SCची जागा आहे, SC एक्स सर्व्हिसमॅनची जागा आहे तर ती SCलाच, म्हणजे त्या प्रवर्गामध्येच. असं SCची एक सर्व्हिसमॅन ओपनला किंवा ओपनची दुसऱ्या कॅटेगरीला असं नाही जाणार, त्या प्रवर्गामध्येच. ओपनची ओपनला, SCची SCला, STची STला, OBCची OBCला, असं त्या प्रवर्गानुसार गुणवत्ता सूची विचारात घेऊन निवड सूची तयार करून 22 ऑगस्ट 2024 रोजी 22 तारखेपर्यंत खास दूतामार्फत या कार्यालयास सादर करण्यात यावी. या प्रकरणात कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठलाही विलंब करायचा नाही. आता 22 तारखेपर्यंत त्यांना पुढली यादी बनवून एक सर्व्हिसमॅनची सादर करायला सांगितले, तर याचा अर्थ 20 तारखेपर्यंत हे प्रोसेस कंप्लीट करतीलच वेटिंग लिस्टच्या. तर जे बाकीचे कॅन्डिडेट विचारत होते की सर वेटिंग लिस्ट कधी लागणार, तर लक्षात ठेवा 20 तारखेपर्यंत सर्व प्रोसेस होऊन जातील, 20 तारखेपर्यंत लागून जातील बाकीच्या राहिलेल्या विभागाच्या थर्ड लिस्ट, ओके. आणि आता हे एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा कोणाला मिळतील, कशा मिळतील ते मी आता सांगितलं तुम्हाला. हे बघा त्यांनी सांगितले गुणवत्ता सूचीनुसार त्या प्रवर्गात, म्हणजे मेरिटनुसार. आता काही नाही, मेरिटनुसार ओपन एक्स सर्व्हिसमॅनची जागा आहे तर ओपन एक्स सर्व्हिसमॅनची जागा कुणाला मिळणार? ओपनलाच मिळणार, पण कसं मिळणार? मेरिटप्रमाणे. तसंच सेम SCची जागा, SC एक्स सर्व्हिसमॅनची जागा आहे तर ती कुणाला मिळणार? SCलाच मिळणार, पण ती कशी मिळणार? मेरिटप्रमाणे. आता जो मेरिटमध्ये जिथं कट ऑफ लागला आहे तिथून खाली ज्याचा पहिला नंबर असेल त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, ठीक आहे, मेरिटनुसार. सेम तसंच STची असेल तर ST एक्स सर्व्हिसमॅनची जागा असेल तर ती जागा मिळणार STलाच, त्या प्रवर्गामध्येच, पण कशी मिळणार? मेरिटप्रमाणे, ठीक आहे. जिथं कट ऑफ लागला आहे तिथून खाली 1, 2, 3, 4, ठीक आहे. तर या सूचना आलेल्या आहेत DHSच्या एक सर्व्हिसमॅन संदर्भात. तर मी दोन्ही सांगितले, एक सर्व्हिसमॅनचं पण आता हे प्रोसेस होईल लवकरच, आणि जे थर्ड वेटिंग लिस्टची जे हे होते, थर्ड लिस्टचे जे वाट बघत होते म्हणजे सेकंड वेटिंग लिस्टची राहिलेल्या विभागाची, तर त्यांची पण 20 तारखेपर्यंत प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. तर तुमचे काय डॉक्युमेंट्स वगैरे जे असतील ते रेडी ठेवा. आणि थोडंच आता हे उद्यापासून, ठीक आहे, सोमवारपासून आता याद्या पडतील राहिलेल्या विभागाच्या पण, ओके. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळेल, तिथं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिथं विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये टाका. या व्यतिरिक्त काही तुमचे डाऊट्स असतील तर.